युवकांचा पूर्णपणे राहुल गांधींवरचा भरोसा या अशा काही वक्तव्य त्यांनी केले त्यावरनं तर त्यांचा भरोसा पूर्ण आमच्या युवकांचा सगळा उडून गेलेला आहे। डिस्ट्रिक्ट यांनीही म्हणजे यांच्या प्रशासनांनीही जर रूल्स अँड रेग्युलेशन्स ते स्ट्रिक्ट पाळले तर हे जे आता चालू आहे फेक वोटर्सचं का मायग्रेशनचं ते नक्कीच कमी होईल। मालेगाव सांगतो तिथं राहुल गांधीचे जे उमेदवार होते खासदार होते तर ते 1,94,000 लीडने आले तर राहुल गांधी तिथे का प्रश्नचिन्ह निर्माण करत नाही की तिथं इव्हीएम हॅक झाला असं। आणि राहुल गांधींना निवडणूक आयोगावर जर अजिबातच विश्वास नसेल तर त्यांनीसुद्धा त्यांच्या खासदार पदाचा व विरोधी पक्षनेतेचा राजीनामा द्यावा। जर ते टीका करत असतील निवडणूक आयोगावर तर नक्कीच त्यांनी राजीनामा द्यावा त्यांच्या खासदार पदाचा आणि त्यांच्या विरोधी पक्ष नेतेपदाचा। काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। मतचोरीचा मुद्दा उपस्थित करत निवडणूक आयोगाच्या एकूणच कामकाजाबाबत त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे आणि त्यामुळं कुठेतरी मतदान प्रक्रियेवरचा म्हणजे निवडणूक आयोगाच्या कामकाज पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यानंतर लोकशाही व्यवस्थेवरचा विश्वास कुठेतरी उडताना दिसतोय आणि एकूणच या आरोप प्रत्यारोपांनंतर आजच्या तरुणाईचं या संदर्भातलं एकूणच म्हणणं काय आहे ते आपण आजच्या या विशेष भागामध्ये जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत काही तरुण मंडळी देखील आहेत, आपण त्यांचं या एकूणच प्रक्रियेवर आणि हे जे काही आरोप प्रत्यारोप होत आहे मतचोरीचा मुद्दा असेल किंवा ओळखपत्र बनावट मतदान ओळखपत्र असेल किंवा एकापेक्षा अधिक मतदारांची नावं असतील या संदर्भातील त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत। काय सांगाल ज्या पद्धतीनं राहुल गांधी यांनी आरोप केलेले आहेत ईव्हीएमच्या एकूणच ईव्हीएम पद्धतीवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे, मतचोरी करून हे सरकार सत्तेवर आलं असं त्यांचं म्हणणं आहे। तुम्ही कसं बघता या संपूर्ण, कारण तुम्ही एक युवा मतदार आहात, तुम्ही देखील मतदान करतात, परंतु यावरचा विश्वास मग नागरिकांचा राहील की नाही? तर आज ज्या प्रकारे आरोप प्रत्यारोप चालू आहेत ते आपण बघता जर खरंच मताची चोरी झाली असती तर अनेक ठिकाणी जे सेटअप म्हणजे कोणत्याही सरकारच्या असो किंवा ह्याच्या असो विरोधी पक्षाचं सरकार येऊ शकलं असतं। कारण बरं आपण आता मग सरकारवर ताशेरे ओढले जातात पण त्या ताशेरे ओढत असताना आपल्याला समजलं की 405 आकडा मोदीजींनी त्यांच्या सरकारने एक गाठा आकडाचा जाऊ द्या, ज्या पद्धतीने आरोप होतोय निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर त्या पद्धतीमुळे यापुढे तुम्ही मतदान करणार की नाही? आपला विश्वास आहे की नाही मतदान प्रक्रिया? मतदान करणार नक्की 100% करणार आणि आपल्या इच्छानुसारच करणार। तुम्ही काय सांगाल, तुम्ही मतदान करतात? हो, मी मतदान करतो। जसं आपण लोकशाहीमध्ये राहतो, लोकशाहीमध्ये आपण जसं राहतो जसं सत्ताधारी जितका महत्त्वाचा आहे तेवढीच ऑपोजिशन पार्टी महत्त्वाची असते। पण जसं ऑपोजिशन पार्टी जसं वागत असेल तर बिना पुराव्याचं बोलत असेल तर आपण काय करावं? मग त्यांनी पुरावे देखील दाखवले पण एक उदाहरण जेव्हा बँगलोरचा एक मतदार होता त्यांनी सांगितलं की मी वाराणसीचा आहे, मी नंतर मुंबईला आलो, नंतर मी बँगलोरला जॉब केलं, मग त्यांनी प्रत्येक पंचवार्षिकला त्याचं मतदान कार्ड चेंज केलं म्हणजे मी या मतदान क्षेत्रातून या मतदार क्षेत्रामध्ये जातो, मुंबईवरून बँगलोर येतो आहे। मग नंतर त्यांनी एक स्पेसिफिकली फॅक्ट दिला की मी मतदार पंचवार्षिकला चेंज झालो आहे, मी 3दा वोट दिले नाही। मग असे फार काही वोट्स काही केले स्कॅम झाला असं दिसून आलं नाही। पण आज नालासोपाऱ्यामध्ये देखील एका महिलेचे एकापेक्षा जास्त मतदार कार्ड आढळून आले। एवढं लांब जाण्यापेक्षा आपण नाशिकचं उदाहरण घेऊ, आपण या नाशिकमध्ये राहतो, नाशिकमध्ये देखील एकापेक्षा अधिक मतदार कार्ड आढळून आले। मग या बाबतीत तुम्ही काय म्हणाल, याच्यात काहीच झालं नाही असं? नक्कीच तो एक स्कॅम असेल, पण तरी इलेक्शन कमिशनचे जे चीफ आहेत त्यांनी सांगितलं की राहुल गांधींनी एक प्रॉपर आम्हाला पत्र द्यावं की तुमचे चुकलेले, तर राहुल गांधींचे काही त्याच्यावर प्रतिक्रियाच नाही आहे। ते बोलले की आम्ही करू इग्नोर। आज मृत व्यक्तींबरोबर राहुल गांधींनी चहापान घेतलेलं आहे। हे बघा, पहिली गोष्ट तर युवकांचा पूर्णपणे राहुल गांधींवरचा भरोसा या अशा काही वक्तव्य त्यांनी केले त्यावरनं तर त्यांचा भरोसा पूर्ण आमच्या युवकांचा सगळा उडून गेलेला आहे। म्हणजे आपल्या लोकशाही जगातली सर्वात मोठी लोकशाहीला जर त्या निवडणूक आयोगाला जर राहुल गांधी असं काही बोलत असतील तर नक्कीच हे आपल्या देशाला एक कमजोर करण्याचा एक खूप मोठं षडयंत्र ते रस्ता आहे असंच म्हणता येईल। आपलं जे भारत देश आहे सर्वात मोठी लोकशाही आहे। बाकीच्या ज्या बाहेरच्या आपल्या भारत देशाच्या ज्या संघटना आहे त्या ह्याला खूप चांगला एक आपण म्हणता येईल की त्याला खूप चांगला खूप चांगला एक मौका म्हणता येईल आपण त्याला की संधी ते धरतील आणि आपल्या भारत देशाची जी लोकशाही ती कमजोर करायला बघतील। तर हे असं वक्तव्य करणं खरंच पण ज्यावेळेस हे सगळे पुरावे समोर येतात
एकापेक्षा अधिक मतदार, एकाच घरामध्ये 80-80 मतदार असे असू शकतात. हे बघा, आपला भारत देश एवढा मोठा आहे, त्याची लोकशाही एवढी एका घरामध्ये 80 मतदार असू शकतात. नाही, ते तर बिलकुलच नसतील. आणि आपण जसं बघतो वाराणसीमध्ये झालं की बुवा ते जे मठाचे जे स्वामी होते, मठाच्या स्वामींचा असं म्हणता येतं की बुवा आम्ही मठांच्या स्वामींचं नाव. आपण इतर गोष्टींकडे जाण्यापेक्षा राहुल गांधी यांनी जो आरोप केलेला आहे आणि भाजपकडून ज्या पद्धतीने त्याला उत्तर दिलं जातं आहे, आपला मुद्दा हाच आहे की जर अशा पद्धतीनं लोकशाही व्यवस्थेच्या जी काही प्रक्रिया राबवली जाते यावर तुम्ही तरुण म्हणून यापुढे विश्वास ठेवणार का? किंवा अशा पद्धतीने केलं जाते तर आयोगाकडून काही तुम्ही अजून काही निवडणूक व्यवस्थापन प्रणालीमध्ये सुधारण्याची अपेक्षा व्यक्त करता का? हो, आम्ही नक्कीच आमच्या निवडणूक आयोगावर, आमच्या लोकशाहीवर भरोसा ठेवू. आम्हाला देशात एक सुखसमृद्धीचं वातावरण हवं आहे, ज्यांनी असं वातावरण नको आहे की पूर्ण देश डिस्टर्ब व्हावा. काही भारताच्या ज्या भारतावर आक्रमण बघताय अशा काही संघटना भारतात ॲक्टिव्ह नको होऊ, असं आमचं नेहमीच धोरण राहील. आणि आम्ही पूर्णपणे निवडणूक आयोगाच्या पाठीशी उभं राहू. भले त्यांना काही सुधारणा करण्याची गरज असेल तर ते करतीलच, पण आम्ही त्यांची बाहेरून काही लोक येतात, बनावट आधार कार्ड बनवतात, मतदार कार्ड बनवतात, इथले नागरिक होतात आणि मतदार यादीमध्ये त्यांचं नाव समाविष्ट केलं जातं. ज्या पद्धतीनं हे आरोप प्रत्यारोप होत आहेत, तुम्ही कसं पाहताय? मी तर असंच पाहते की आता जास्तीत जास्त जे केसेस आहेत मायग्रेशनचे ते वेस्ट बेंगॉलमध्ये, आणि वेस्ट बेंगॉलमध्ये TMCचं ममता बॅनर्जी यांचं सरकार आहे. तर तिथे जेव्हा ते लोक येत आहेत का रोहिंग्या मुसलमान येत आहेत, त्यांच्यावर आपण नक्कीच काहीतरी कायदेशीर आणि जास्त स्ट्रिक्ट रूल्स आणि रेग्युलेशन्स केले पाहिजे. आणि आधार कार्ड, हे पॅन कार्ड, हे जे आपण आत्ता डिजिटलाइज करायचा जो प्रयत्न सरकार करतं आहे ते नक्कीच चांगलं आहे. पण केंद्र सरकारपेक्षा मला असं वाटतं की जर स्टेट गव्हर्मेंटने त्याच्यावर रेग्युलेशन्स आणि रूल्स आणले आणि स्टेटच्या खालीही जर जिल्हा, डिस्ट्रिक्ट यांनीही म्हणजे यांच्या प्रशासनांनीही जर रूल्स अँड रेग्युलेशन्स ते स्ट्रिक्ट पाळले तर हे जे आता चालू आहे फेक वोटर्सचं का मायग्रेशनचं ते नक्कीच कमी होईल. आणि माझी हीच अपेक्षा आहे की इथे भारत एक डेमोक्रॅटिक कंट्री आहे आणि त्याच्यामुळेच ECI असेल का स्टेट गव्हर्मेंट असेल का सेंट्रल गव्हर्मेंट असेल, यांनी सगळ्यांनीही आपलं भारत देश म्हणून हे सगळे कामं केले पाहिजे. पण तुम्ही नवमतदार आहात, तुम्ही मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होता, पण आता ज्या पद्धतीने आरोप प्रत्यारोप या सगळ्या एकूणच प्रक्रियेवर होत आहेत, तर ते बघून तुम्ही कुठेतरी यापुढे मतदान करायचं नाही किंवा काय या असा काही विचार तुम्ही करा? नक्कीच नाही, कारण की आपण भारत देशात डेमोक्रॅटिक कंट्री असल्यामुळे आपण मतदान नाही करायचा हा कदापि एक विचार असूच नाही शकत. आणि दुसरी गोष्ट, जर हे आरोप प्रत्यारोप तेव्हा का नाही होत जेव्हा बाकीचे सरकार येतात, पंजाब, कर्नाटका, इथे का नाही हे येत? म्हणजे आता कर्नाटकामध्ये स्वतःच कितीतरी फेक वोटर्स आलेत, पण मग तिथे स्टेट गव्हर्मेंट, सगळ्यात स्टेट गव्हर्मेंटची अथॉरिटी जास्त असते ECIच्या निवडणूक प्रक्रियेत. मग कर्नाटकामध्ये का BJP नाही आलं? हे खूप वर्षापासून म्हणजे जवळजवळ 10 ते 15 वर्ष झाले जेव्हाही सरकार येत नाही त्यांचे, राहुल गांधींचे असो का कोणत्याही अपोजिशन पार्टीजचे असो, ते EVMवर नाहीतर ECIच्या निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उभं करतात. तुम्ही काय सांगाल, ज्या पद्धतीने आरोप होतो आहे, आपला जो मुद्दा आहे की बोगस मतदारांची मोठ्या प्रमाणावर नावं जी आहेत ती मतदार यादीमध्ये समाविष्ट केल्या गेल्याचा आरोप होतो. आता भारत आपला जो देश आहे तो एक आदर्श देश आहे. संपूर्ण विश्व भारताकडे आदर्श नजरेने पाहते. आणि हे पक्ष जर हे जे आपले भारतातले जे नेते आहे ते जर आपल्या भारताचा आदर्श टिकवत नसतील तर ही एक तरुण म्हणून अत्यंत दुःखदायक प्रकार आहे. आणि राहुल गांधी हा जो टीका करताय तर हा एक भारतातील एका व्यक्तीवर नाही होत, तर भारतातील जी व्यवस्था आहे, राष्ट्रहित आहे व भारताची जी न्यायव्यवस्था आहे याच्यावरती तो एक प्रश्नचिन्ह निर्माण होतो आहे. ज्या राज्यांमध्ये राहुल गांधींची सरकार येते जसे की कर्नाटक वगैरे, तर तिथं नाही राहुल गांधी टीका करत आहे की तिथं इव्हन हॅक झाला आहे.
आणि जर दुसऱ्या राज्यात जर दुसरी म्हणजे राहुल गांधीचा जो पक्ष आहे काँग्रेस, त्याच्या विरोधात जो पक्ष आला तर तिथं राहुल गांधीची टीका करताय की तिथं EVN हॅक होतोय किंवा प्रश्नचिन्ह निर्माण करतंय. आता महाराष्ट्राचे अनेक असे जिल्हे आहे. आता उदाहरण मी मालेगाव सांगतो, तिथं राहुल गांधीचे जे उमेदवार होते, खासदार होते, तर ते 1,94,000 लीडने आले. तर राहुल गांधी तिथे का प्रश्नचिन्ह निर्माण करत नाही की तिथं EVN हॅक झाला असं. तर EVN वगैरे तो काही तज्ज्ञांनी देखील याबाबतचा डेमो दिलेला आहे की EVM हॅक होऊ शकतं. तर निवडणूक आयोगाने सांगितलं आहे की एक पूर्ण विश्वातनं तुम्ही कोणता पण इंजिनियर आणा आणि आम्हाला EVN मशीन जे आहे ते तुम्ही. मग बॅलेट पेपरवर का मतदान घेण्यात येऊ नये? आता ती पहिलेपासून जी आपली प्रोसेस चालू आहे म्हणजे डेमोक्रेसीची, तर त्याच्यामुळे ती पेपरवरती तो घेतलं जात आहे. EVMच्या एकूणच प्रक्रियेविषयी जे संशय व्यक्त केला ते मतदार यादीविषयी. हो, आपला भारतीय जो निवडणूक आयोग आहे तो एकदम निष्पक्षपणाने कार्य करत असतो आणि एक आदर्श म्हणून भारतामध्ये निवडणुका लढवल्या जातात. सध्या जे राहुल गांधी यांच्याकडून बेमान काहीतरी आरोप होत आहेत निवडणूक आयोगावरती, तो जनतेचा अपमानच आहे. जनता ह्या गोष्टींना बळी पडत आहे आणि या सर्वांमुळेच एक असं विचित्र वातावरण देशात आणि महाराष्ट्रात पेटून उठलेलं आहे. टेक्नॉलॉजी वाढते, टेक्नॉलॉजीचा वापर वाढतो आहे सगळीकडे. म्हणजे तुमच्या आमच्या हातामध्ये मोबाईल देखील आले, EVMवर मतदान होतं आहे आता. तर तुम्ही कसं बघता की याचा कुठेतरी दुरुपयोग होतो असं वाटत नाही का? नाही, दुरुपयोग तर होणार नाही, कारण की आता टेक्नॉलॉजीमध्ये आपण चाललो आहोत. हे टेक्नॉलॉजी एरा आहे आणि इंडियामध्ये भारतात पहिल्यांदी टेक्नॉलॉजी जी कोणी आणली असेल तर ते होते राजीव गांधी. तर राजीव गांधींजींनी जेव्हा EVM आणलं का, टेक्नॉलॉजी जेव्हा त्यांनी आणली, आता काँग्रेस त्याच्याचवर प्रश्नचिन्ह उभं करतं आहे EVMवर, टेक्नॉलॉजीवर. पण राजीव गांधी हेच पहिले होते ज्यांना डिजिटलाइज भारत बघायचं होतं आणि त्यांचं स्वप्न होतं की माझा भारत देश हा टेक्नॉलॉजीवर जास्त प्रभावित असावा. तर मग हे जे काँग्रेसचे जे ड्युअल स्टेटमेंट्स आहेत ते काँग्रेसने बंद करावे. बरोबर आहे, त्यांचा अट्टहास होता की आपला भारत देश देखील डिजिटल झाला पाहिजे. पण त्या डिजिटल युगाचा जर चुकीच्या पद्धतीने वापर होत असेल तर हे चुकीचं वाटत नाही का? चुकीचा म्हणजे आता तर चुकीचा वापर होत म्हणजे सगळ्याच कॉईन्सचे 2 बाजू असतात, सगळ्याच रुपयाचे 2 बाजू असतात. मग त्यासाठी आपलं भारत सरकार सायबर क्राईमसाठी खूप अथः प्रयत्न करत आहेत सायबर क्राईम थांबवण्यासाठी. आणि मला खरंच विश्वास आहे की ECI ही टेक्नॉलॉजीचा वापर करून हे जे जबाबदार वक्तव्य वगैरे जे केलं आहे त्याला खोटं पाडतील. या सगळ्या गोष्टीचं कुठेतरी राजकारण होतं आहे असं वाटतं मला? हो, नक्कीच. या सगळ्या गोष्टींचं नक्कीच राजकारण होतं आहे. आणि राहुल गांधींना निवडणूक आयोगावर जर अजिबातच विश्वास नसेल तर त्यांनीसुद्धा त्यांच्या खासदारपदाचा व विरोधी पक्षनेतेचा राजीनामा द्यावा. जर ते टीका करत असतील निवडणूक आयोगावर तर नक्कीच त्यांनी राजीनामा द्यावा त्यांच्या खासदारपदाचा आणि त्यांच्या विरोधी पक्षनेतेपदाचा. आपण बघितलं की ही काही मतं होती ज्या पद्धतीनं राहुल गांधींकडून संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातो आहे. मतचोरीचा मुद्दा असेल किंवा मृत मतदारांची नावं जी आहे ती मतदार यादीमध्ये असणं, या एकूणच प्रक्रियेवर या तरुणाईचं काय म्हणणं होतं ते आपण जाणून घेतलं. खरं म्हणजे याच्यात राजकारण होतं आहे किंवा नाही हा वेगळा जरी मुद्दा असला तरी निवडणूक आयोगानं निश्चितपणे यामध्ये सुधारणा करून यामध्ये अधिक पारदर्शकता कशी आणता येईल या संदर्भामध्ये प्रयत्न करणं आवश्यक आहे असं या तरुणांचं म्हणणं आपल्याला या ठिकाणी दिसून आलं. कॅमेरामन भाऊसाहेब पवारसह मनीष कटारिया, माय महानगर, नाशिक.